आतले जग बदलते तेव्हा बाहेरचे जग हे आपोआप बदलले जाते. पण आपण जर का उलट करत राहिलो की बाहेरच्या जगाला जर सारखं आपण नावं ठेवत राहिलो, बदलण्याचा प्रयत्न करत राहिलो, कुरकुर करत राहिलो, तर बाहेरचं जग तर बदलतच नाही, पण त्याच्यामुळे आपलं आतलं जग मात्र अस्वस्थ होऊन जातं आणि मग आपल्या हातात काहीच राहत नाही. आता अजून एक सुंदर आचार पद्धती इथे आपल्याला पुस्तकामध्ये कळतीये आणि ती म्हणजे समान स्वभाव विशेष. आता हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं, कठीण वाटतं, पण याचा अर्थ असा आहे की दररोज आपली वृत्ती सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे कार्य करता त्यानुसार तुमच्या सवयी बनता आणि मग पुढे जाऊन ती सवय म्हणजेच तुमचं विधिलिखत बनते. मग जर सवय आपली विधिलिखित बनणार असेल तर मग कुठली सवय आपण लावली पाहिजे स्वतःला आणि कुठली नाही लावली पाहिजे हा सर्वस्वी निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि यासाठी चांगल्या सवयी लावून घेणं, त्यांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी.